मोदी सरकार आता जेनझींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधा असे टास्क खरं तर प्रत्येक मंत्र्याला देण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्र्यांचा दररोज एका विद्यापीठाचा दौरा असेल। विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांचा दृष्टिकोन यामार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं। त्यामुळे जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते आहे। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा एक दिवस एक विद्यापीठ उपक्रम। केंद्रीय मंत्री संबंधित विद्यापीठाला भेट देणार, विद्यार्थ्यांची मतं जाणून घेणार। केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांना सरकारच्या तरुणांबाबतच्या योजनांची माहिती देणार। तर समन्वयाची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे। अतिशय चांगला निर्णय आहे। शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा आकांक्षा अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्या बरोबर येणार नाहीये। जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलंय त्यांनी जा बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करायचं। आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या। यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो।